मी मॅनेजमेंटचा स्टुडंट, पण व्यवसाय केल्यामुळे मला माहिती आहे की पैसे कुठून मिळतात, जिथं तुमचे लिकेजेस थांबतात. आणि लिकेजेस कुठं असतात, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लिकेज येतात. लिकेज मध्ये एक मशीन हे एफिशियंटली खूप चालत नाही. सुंदर सांगितलं तुम्ही, लिकेजेस थांबवणं. हा, एफिशियन्सी जर तुम्हाला तिथं मिळत नाही, इलेक्ट्रिसिटीचा जास्त वापर होतोय. तर आता आमच्या कारखान्याने 1 मेगावॉट सोलरचं प्रकल्प आज उभं केलंय आम्ही आणि फॅक्टरीमध्ये. आणि म्हणून आपलं एक सस्टेनेबिलिटीच्या दिशेने आज आपण चाललोय. आणि वेगळ्या गोष्टी, आता आम्ही ईटीपीचा खर्च होता, तो इलेक्ट्रिकल कोऑग्युलेशन हा एक, मला वाटतं तुम्ही इंजिनिअरिंग केलं हो. यू नो व्हॉट द Yes, yes, सब्जेक्ट yes, इज. yes. मी तेवढं एक्सप्लेन करता येणार नाही मला, ओके. पण इट इज अ प्रोसेस ऑफ तुम्ही ॲनोड कॅथोड घालून त्याला वॉटरला त्यातून प्युरिफाय करता, सँड फिल्टर आणि कंप्रेसर फिल्टर थ्रू. तर आपण ती सिस्टीम उभी केली, त्यामुळे खरं तर आम्हाला कोटेशन आलेले 3 कोटी 3.5 कोटी, पण तेच आता सिस्टम आम्ही 57 ते 60 लाखात क्या बात आहे.